जरांगे पाटील म्हणताय की मराठा नेत्यांना दाबण्याचं एक षडयंत्र सरकार करते. त्याच्यावर कधीच बोलत नाही. साहेब तुम्ही असं आहे, शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे. तर त्याला काय उत्तर द्यायचं मी? आता 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे, मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? आपण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतो. साहेब आपण भाषणात असं म्हणालात की मुंडे साहेबांना आम्ही विधानसभेपर्यंत आपल्याला उद्धार दिलेला आहे पंतप्रधानांना, मात्र त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करणार असं देखील आपण आठवण सांगितली. स्फोट आहे. मी मीडियात बोललो होतो, गौप्यस्फोट बिलकुल नाही आहे. मी स्वतः मीडियामध्ये सांगितलं होतं की मुंडे साहेबांना, म्हणजे हे मोदीजींना बोललो असं नाही, मी जाहीर सभेत बोललो आणि मीडियातही सांगितलं होतं की मुंडे साहेबांना आम्ही सध्या उधार दिलेला आहे. आमची इच्छा आहे की त्यांनी येऊन नेतृत्व करावं. कुठलाही गौप्यस्फोट नाही, त्यापूर्वी अनेकदा बोललो. सर, नागपूरचा एक व्हिडिओ आलाय, एक मनुष्य आपल्या पत्नीला गाडीवरती बांधून घेऊन जातो, त्याच्या मदतीसाठी कुठे आलं, डेड बॉडी घेऊन. नाही, मी बघितलेला नाही, त्याच्यामुळे न बघितलेल्या गोष्टींवर मी कशी प्रतिक्रिया व्यक्त करू? व्हिडिओ